तुम्हाला हे सोपं वाटतं का? सोपंच आहे. हा व्हिडिओ बघायच्या आधी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायला लागेल, कमेंट करायला लागेल आणि सबस्क्राईब करायला लागेल आणि तुमच्या मित्रमंडळींना, घरातल्या लोकांना मॅक्झिमम सबस्क्राईब करायला सांगा. कारण व्हिडिओ सगळेजणच बघतायत, आवडतायत. लाईक कोण करणार, कमेंट कोण करणार आणि सबस्क्राईब कोण करणार? आणि व्हिडिओ काय असतं, मी इतरांना एरवी नेहमी सहज सांगते शेअर केल्यानंतर, की व्हिडिओ ना तुम्ही तुमची कामं करता करता सुद्धा बघू शकता. काही कठीण नाही वेगळा वेळ काढण्याची, काढलात तर उत्तम. कारण कामं करता करता काय होतं, की आपल्या कानावर गोष्टी पडतात आणि मग असं वाटतं अरे हा इंटरेस्टिंग वाटतंय जरा, आपोआप बघायला लागतात लोक. चला तर मग. हाय या, व्हेरी गुड टू सी यू. हो ना, अशी गरज पडली की मला पटकन पळत यावं असं वाटतं तुझ्याकडे. लास्ट मिनिट पळापळ असली की मला तुझी आठवण येते, तुला माहिती आहे ना. सगळ्यांनाच येतं, तू काय नवीन नाहीयेस. मला लहानपणापासूनची सवय. अगं नाही, काय झालंय, तुला माहिती आहे शेवटच्या क्षणी घेत नाही इव्हेंट्स मी, पण हा खूप महत्वाचा आहे आणि फ्रेंड्स आहे, सो नाही म्हणता आलं नाही. आणि आत्ताच मी बाहेरून आली आहे, त्यामुळे माझ्याकडे तेवढा वेळही नाही की मी स्वतःचा वॉर्डरोब काहीतरी शोधेन. म्हणून मी तुला कॉल केला की काही वेगळं करता येईल का. तुला एक्झॅक्टली काय घालायचं, म्हणजे व्हॉट यू हॅव इन माइंड? हा इव्हेंट आहे, एक फॅशन शो इव्हेंट आहे जो मी अँकर करते. ओके, व्हेरी गुड. सो सिन्स सगळ्याच जणी छान डेकडप असणार आहे आणि मला त्याच्यात स्टँड आउट करायचं आहे. असा काही स्पेसिफिक नाहीये त्या इव्हेंटचं की मला ट्रेडिशनलच घालायचं किंवा वेस्टर्न. सो माझ्या डोक्यात आहे थोडंसं इंडो वेस्टर्न असं काहीतरी केलं तर चालेल. चालेल, येस. सो तुझ्याकडे असं काय आहे माझ्यासाठी स्पेसिफिक? सी, आपल्याकडे कसं आहे माहिती, माझ्याकडे मी कसं ठेवते जनरली वॉर्डरोब मध्ये, जसं तू म्हणालीस आता की इंडो वेस्टर्न किंवा तुम्हाला एक्सक्लुझिव्ह इव्हनिंग गाऊन्स किंवा असं काही असेल ना, सो आय विल शो यू फ्रॉम माय वॉर्डरोब. सगळे वर्कवाले ब्लाऊज आपण आता कळतंय अरुणा मी कसं ठेवलंय, एकत्र ठेवलेले. हा का ठेवलं म्हणजे ताई हा कशाला याला एम्ब्रॉयडरी आहे नाही, पण तो लग्नाळू आहे, म्हणजे कुठल्याही चांगल्या फंक्शनला हा आपल्याला वापरता येतो म्हणून. तू मनोज काकाचा कपाट हायजॅक केलंयस? नाही प्लीजच, मनोज काकाचा वेगळा वॉर्डरोब आहे. नाही, मग त्याला जागा दिलीये बाई, असं नको बोलायला. बरं एवढंच नाही, तुम्ही म्हणाल अरे काय तुझंच सगळं कपाट आहे, तसं नाहीये. हा बघायचंय, हे बघा, हे माझ्या नवऱ्याचे आणि मुलाचे सगळे शेरवानी सूट हे पण मी अरेंज करून ठेवले, त्यांना जागा दिलीये बरं का. त्याच्या टाईज पण आहे तिथे. सो पनूने कपाट व्यापलंय, हा जो काही आरोप केला जातो माझ्यावर, माझ्या नवऱ्याचा नेहमीचा डायलॉग आहे, म्हणून सांगतेय की सगळं मॅनेज केलंय, त्यांना ही जागा दिलेली आहे. आता हे म्हणाल काय आहे, ही तयारी आहे पुढच्या इव्हेंट्सची. म्हणजे माझ्या घरात लग्न असतील किंवा फॅमिली फ्रेंड्समध्ये लग्न असेल ना, मी 15 दिवस आधी तयारी करून ठेवते. मला काय साडी घालायची आहे, त्याच्यावरचा माझा ब्लाऊज काय असणार, वेगळा वेळ काढायला लागत नाही. टाइम मॅनेजमेंट. आता माझ्या लग्नाला 25 वर्ष 2 वर्षापूर्वी झाली. तू जसं म्हणालीस ना की चिरतं आत्या असं होतं, काय झालं माहितीये, साडी तुझ्या नाही ही साडी लग्नातली आहे, त्याचा भाग आहे. म्हणजे काय माहितीये का, माझी साडी होती ही अशी, ओके, बनारसी, आणि मला तो ऑरेंज कलर हवा होता. 25वा लग्नाचा वाढदिवस झाला, इव्हेंट झाला, मी साडी सिरियसली सांगते सिद्धी, मी साडी घडी करायला गेले ना, चिरली साडी. मग मी त्याचा हा ब्लाऊज बनवला अँड देन आय हॅव कंबाईन्ड समथिंग डिफरंट, यु नो, फॅब्रिक, अँड देन आय हॅव क्रिएटेड अ साडी. बघ मी आता पेपर ठेवलाय त्याच्यात,
ही एक महत्वाचं हे मी मिक्स अँड मॅच केलंय बरं का, पल्लू आणि हे. म्हणजे तुझी साडी ही ऑरेंज, त्याला तू ही येलो फॅब्रिक लावून आणि बॉर्डर लावून तू एक अख्खीच नवीन साडी बनवली. ऍब्सोल्युटली. सो असा प्रकार तुम्ही करू शकता. आणि ही छान कॉन्सेप्ट आहे. त्या साड्यांमध्ये तुमच्या भावना आहेत. म्हणजे मी साडी कापली म्हणजे ती साडी गेलीच ना ग. त्यातलं जे शिल्लक आहे त्याचा वापर करून उलट ती साडी वापरली. एक्झॅक्टली. आणि त्याच्यात आता फॅब्रिक उरलंय, कदाचित मनोजला मी जॅकेट बनवू शकते. सो आमचं ट्विनिंग पण छान होईल. हे माझ्या साड्यांचं कलेक्शन आहे. आता या साड्यांचं कलेक्शन मी एकत्र एका बॉक्समध्ये नाही ठेवत, मी कॅटेगरीकली करते. म्हणजे कसं करायचं असतं, लग्नाला घालण्याच्या साड्या वेगळ्या, मग त्याच्यामध्ये कुठल्या येतात, सिल्क येतं, प्युअर सिल्क डेफिनेटली, बनारसी, कांजीवरम, गडवाल, पैठणी, या सगळ्या साड्या मी वेगळ्या ठेवते. कारण मग मला ते सोपं जातं लग्नाला जायचं असेल तर यातनं सिलेक्ट करायला. त्याच्यानंतर एखादी आर्ट गॅलरीमध्ये जायचं असेल, एक्झिबिशनला जायचं असेल, असे काही ठराविक इव्हेंट असतात, नाटकाला जायचं असेल मराठी मूवीजना, तर माझ्या वेगळ्या साड्या आहेत. मग त्याच्यामध्ये लिनन येतं, ज्यूट येतं, चंदेरीज येतात, महेश्वरी येतात, इवन प्युअर सिल्कच्या साड्या सुद्धा माझ्याकडे असतात. त्या प्युअर सिल्कच्या साड्यांचं पण माझी कॅटेगरी वेगळी आहे. कॉटनच्या साड्या मी वेगळ्या ठेवते. त्याच्यामध्ये मग इरकल कॉटन असेल किंवा मी काही खास बनवलेल्या साड्या असतात माझ्या, मी पण डिझाईन करते साड्या, त्यामुळे त्या माझ्या वेगळ्या असतात. कॉटन नेसायला आवडतं, टेम्पलमध्ये वगैरे आपल्याला देवळात मंदिरात जायचं तर आपण डेफिनेटली या साड्या नेसू शकतो. मग सिंथेटिक, पण सिंथेटिकमध्ये मी सिंथेटिक नाही वापरत, मी प्युअर फॅब्रिकच वापरते, प्युअर शिफॉन, प्युअर जॉर्जेट्स. तर त्या साड्या मग त्यांना थोडंसं इलॅबरेट केलेल्या माझ्याकडे असतात. मग त्या साड्या मी वेगवेगळ्या फंक्शन्सना वापरते. त्याच्यानंतर ह्या अशा साड्या, जसं मी म्हटलं ना, हे पार्टीवेअर, म्हणजे आता हे मी दिवाळीत सुद्धा नेसली होती बरं का साडी, त्यामुळे ही ना कॅटेगरीज माझी वेगळी असते. कधी कधी कॉकटेल पार्टीज असतात, त्याला सुद्धा या अशा तुम्ही साड्या नेसू शकता. त्यामुळे हा वेगवेगळा जो प्रकार साड्यांचा मी एक्सप्लेन केला तुम्हाला, हे सगळं तुम्हाला प्रतीतीमध्ये अवेलेबल असतं. आणि डेफिनेटली जसं मी तुम्हाला म्हटलं की साडी नेसायचा कंटाळा येतो असं असेल तर तुम्ही माझा रेडी टू वेअर साडीचा सुद्धा व्हिडिओ बघा. आमचे इतर सगळे व्हिडिओ तुम्ही बघता, पण तेही बघा, म्हणजे या साड्यांचा कंटाळा येणं पण तुमचं बंद होईल. आणि हे मी तुम्हाला पद्धतशीर आता मी बॉक्समध्ये कसं ठेवतीये तेही दाखवते. शिकले मी सगळे फोल्डर्स, असंख्य फोल्डर्स मध्ये असंख्य गोष्टी पॅक करून ठेवायच्या, म्हणजे त्या मिळतात चांगल्या आणि त्या व्यवस्थित राहतात. आता इथे साड्यांचं पण बॉक्सेस आहे. आता इथे जो आहे ना, तो म्हणजे आठवडा काय आत्या खायचं, तर हा एक ना मी असा छान ड्रेस बनवला होता जेव्हा माझ्या कारकिर्दीला ऍज अ फॅशन डिझायनर 25 वर्ष झाली 2018 मध्ये, तेव्हा एक गाऊन मी बनवलेला ब्ल्यू. सो तो मी इंटॅक्ट ठेवलाय. आणि या ज्या साड्या आहेत ना त्याच्यामध्ये पण मी अशा महेश्वरीज वेगळ्या, लिनन वेगळ्या, किंवा तुझ्या एक्सक्लुझिव्ह सिल्कच्या साड्या वेगळ्या, असं ते कॅटेगरी करून मी ठेवलेलं. आणि जेव्हा कॅटेगरीमध्ये बॉक्सेस असतात तेव्हा ते आपल्यासाठी शोधणं सोपं जातं की आज मला सिल्क साडी नेसायची किंवा आज मला लिनन नेसायचे. जसं आता मी तुला म्हटलं मला काहीतरी इंडो वेस्टर्न हवा, इंडो वेस्टर्न कसं ठेवतीयस? चल ना बघूया आपण. साडी ब्लाऊज हा प्रकार सगळा झाला आपला दाखवून, पण पेटीकोट पण हा महत्वाचा आहे. तो मॅचिंग कुठे आणि मॅचिंग ठेवायचे आणि ते पण तेवढेच असतात. बरं, पेटीकोट प्रतीतीमध्ये बनले जातात, म्हणजे मी कुठलेही ते प्रॉपर साईज नुसार तू करून, आणि ते प्रॉपर असतात बिझी लिझीचे, तर ते मी इथे ठेवते.
आणि ते पण माझी घडी मग अशा पद्धतीने ठेवते मी ते. ऍक्च्युली ते रोल करून ठेवणं हे हा, जास्त चांगलं आहे. कारण जागा पण तुझी मग ही सगळी व्यापत नाही ना, पटकन आणि दिसतात ना वेगवेगळ्या शेड्स. आणि जनरली जेव्हा आपण एकावर एक थप्पी लावून ठेवतो ना, तर ते काढताना पण तेवढी डिफिकल्ट होते की वरचे आणि खालचे दोन्ही हलतात. इथे ते होत नाही. आणि इथे मग माझ्या पॅन्ट्स म्हणजे पिकनिकला जाण्याचे किंवा यु नो असे कॅज्युअल, ते इथे Tops सगळे मी तिकडे आहेत. असं इथे सगळे बरोबर. ठेवून देते. आणि म्हणजे तू ज्याच्यासाठी आली आहेस ते इथे मला ठेवते. ग्लॅमर आणि ग्लिट्स दिसतंय हा. कपाट उघडल्या. त्यामुळे ते इथे सगळं मी ठेवते. आणि शिवाय माझ्याकडे एक बॉक्स आहे प्लास्टिक, म्हणजे ते वर्षातनं एकदाच लागणार. कारण हे जे घातलं की परत घातला जात नाही, म्हणून सिरियसली मध्ये ह्या कपाटात नाही, ते प्लास्टिकच्या बॉक्स मध्ये असतात ठेवलेले माझे. पण ही एक चांगली गोष्ट आहे की जे गोष्टी आपण वापरत नाही आहोत ऍक्च्युली ते सगळ्यात जास्त एक्सक्लुझिव्ह असतात आणि त्या उगाच कपाटाची खूप मोठी जागा घेतात. सो ते जर वेगळ्या बॉक्स मध्ये, आणि इव्हन तुझे ते अमेझॉन वर ऑनलाईन बॅग्स मिळतात ना, त्याच्यातच मी ते व्हॅक्युम करून वगैरे तसं ठेवते. त्याच्यात सिलिका आणि ते कापूर टाकून, त्यामुळे बॉक्स पेक्षा ही पण आयडिया अजून चांगली. तुझ्यासाठी मला हे बघ सिद्धी, इकडे आहेत वेगवेगळे वेल्वेटचे, पण ते ना शॉर्ट ड्रेस आहे म्हणून मी तुला दाखवत नाही. एक असिमेट्रिक आहे म्हणून ते नाही दाखवत. मला असं वाटतं हा छान दिसेल तुला, तुझ्या कॉम्प्लेक्शनला. आणि बघ जरा, जस्ट ओपन इट अँड सी. स्ट्रॅप आहे त्याला. खूप गोड आहे, म्हणजे तो कलरही सुंदर आहे आणि त्याला ते ऑल द ग्लिटर आहे ना, सो यू नीड नॉट वेअर एनी हेवी ज्वेलरी ऑन दॅट. तू नुसतं कानात काहीतरी स्टड्स आणि केप आहे. तुला समजा असं वाटलं की नाही मला स्ट्रॅप लुक हवाय, तर यू कॅन अशी तू घालू शकतेस. असं आहे ना. आणि त्याला मी हायलाइट केलं एम्ब्रॉयडरीने. सो दिस इज युअर, हे तुझ्या नेकच्या इकडे येणार, सो गळ्यात घालण्याची काही घालायचं. रिअली लुक नाईस. म्हणजे ते पूर्ण हातावरून फ्लो होणार आहे. एक्झॅक्टली. हे खूपच छान आहे आणि रंग छान दिसेल तुला. बघू तुझ्या अगदीच तुला काय वाटलं तर मी तुझ्या मापाने, तुला माहितीये, तुला मी करून देते. म्हणजे तुला काही हे नाहीये. आणि जास्त ही हाय हिल्स घालायची काही ह्याच्यावर आवश्यकता नाही. पण म्हणजे हे इतकं सिम्पल आणि एलिगंट आहे आणि ती नेकलाईन इतकी छान त्याच्यानी होणार आहे. पूर्ण ही अशी नेकलाईन येते ना. मग तुला गळ्यात घालायची गळ्यात काहीच घालायची गरज नाही. पण जरी बघ या ड्रेसवर काही गळ्यात घालायची गरज नसली तरी ऍक्सेसरीज हा तुझ्या काय आणि माझ्या काय वॉर्डरोबचा खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे पप्पांना कधी कधी गमतीने सांगतात मला, सोन्यावर खर्च करत नाही इतकाच तू ह्याच्यावर खर्च. माझ्याकडे पण तेच आहे. मी लोकांना सांगते, मला तू हे कुठून आणते, असं काय मला आठवत नसतं. मी खरंच सांगते, मला काय कोणाला सांगायला की मी इथून आणते. ते छान असते, ती मजा असते. एक्झॅक्टली. काहीतरी नवीन घालत राहणं. कुठून आणते आणि कसं ठेवते. ऍक्च्युली आता मला ते विचारायचं की वॉर्डरोबचा आपण कितीही नाही म्हटलं तरी ऍक्सेसरीज हा वॉर्डरोबचा खूप महत्वाचा भाग आहे. आणि शेवटी आपण साड्या घालू दे, ड्रेसेस घालू दे किंवा इंडो वेस्टर्न असू दे, आपल्या ऍक्सेसरीजने आपण शेवटी त्याला ऍक्सेसराईज तेवढ्यासाठीच म्हणतो. त्यांनीच ते येणार ना. ते कसं ठेवतीयस तुम्हाला तेही बघायचंय. दाखवते की ते पण आपण बघूया. चल, हा ड्रेस मी बाहेर ठेवते. हो चालेल, तुला घेऊन जायचंय आणि आपण बघू तुझ्या मापाने तो करता येईल कसं. तू म्हणालीस ना मगाशी की ज्याने खरंच गोष्टी ड्रेसेस एनहान्समेंटला, आय टू लव्ह टू वेअर ज्वेलरी. तुला पण आवडते, मला माहिती, खूप आवडतं. म्हणजे मी कितीही असं घाईघाईत असेल तरी ते मॅचिंग काहीतरी काढायचं असतं मला. जेव्हा हाताशी असतं ना तेव्हा ते जास्त सोपं जातं. स्पेशली हे असं की ते स्पेसिफिकली कळतं, म्हणजे एखाद्या शॉप मध्ये आल्यासारखं वाटतं की डायरेक्ट. कारण ह्याच्यामध्ये मी काय करते माहितीये का सिद्धी, आता आपली अशा टाईपची ज्वेलरी असेल किंवा बीड्स वाली ज्वेलरी असेल, सो अशा ज्या ज्वेलरी आहेत ना त्या जनरली तुला नेहमी लागतात. माझ्या नेहमी लागतात ना त्या मी अशा हाताची ठेवते. असं मिक्स अँड मॅच करायला वगैरे मला असं पटकन समोर असेल ना तर आपण घातलेल्या ड्रेसवर आपल्याला लगेच लक्षात येतं की घालता येतं. पण तुला माहितीये का, जसं आता मी काल लग्नावरून आले की नाही, किती वाजता 11:15 11:20 मैत्रिणींना मेसेज झाले, तू पोचली का, मी पोचली का. आणि जेव्हा मी सगळं ते आवरते ना, तू असं म्हणशील ना, मी परत तो सेट ज्या जागेला असतो तिकडेच ठेवते. फॉर एक्झाम्पल, म्हणजे हे काल घातलं होतं मी. आता ह्या ड्रॉवर मध्ये काय ज्वेलरी असतात की त्या कधी कधी घालायच्या नऊवारीवर किंवा एखाद्या साडीवर, थोडं ट्रेडिशनल किंवा थोडं ऑक्सिडाइज, सिल्वर ऑक्सिडाइज, अशा वेगवेगळ्या टाईपच्या ज्वेलरी. आता ही मंगळसूत्र आहेत वेगवेगळ्या प्रकारची. पण हे स्पेसिफिकली ठेवलंयस ना तेव्हाच ते कळतं. म्हणजे कधी कधी असं असतं ना की
आज मला काहीतरी वेगळं घालायचंय आणि ते कुठे शोधायचं हा प्रश्न नाही, खरंच नाही पडत की ह्या ड्रॉवर मध्ये सगळं ट्रेडिशनल मिळणार आहे. म्हणजे आता माझ्याकडे कसं तुला माहितीये माझं नऊवारी प्रेम अगाध आहे, त्यामुळे माझं नऊवारीचं जेवढं कलेक्शन आहे. आणि माझं कसं आहे, एकदा एक ज्वेलरी घातली लोकांनी पाहिलीये फोटोत की ती परत रिपीट करायची. सो त्याचे जे बॉक्स आहेत माझे जे ट्रेडिशनल इंडियन ज्वेलरीचे ते वेगळे, मग त्याच्यानंतर हे असे ऑक्सिडाइज किंवा हे असं जे काही घातलंय हे वेगळे, म्हणून मी ते सगळं वरच्या ड्रॉवर मध्ये तसं ठेवलंय. आता हिरव्या बांगड्या एवढे लोक देतात ना कुठे कुठे, त्या भरपूर आहेत माझ्याकडे. तो मी क्यूट आहे सो मी त्या बँगल्स तसं ठेवलंय. आणि टिकल्यांचं माझं बॉक्स वेगळं असतं. म्हणजे त्या चंद्रकोरीच्या टिकल्या आणि हे असे सेक्शन वाला बॉक्स असतं ना, ह्याच्यात माझे पेंडंट आणि इयरिंग सेट्स आहेत. आणि हे ऑर्गनायझरना खूप महत्वाचे ठरतात, स्पेशली जेव्हा असं मला ते न उघडताच कळतंय की मला ह्याच्यातलं काय घालायचंय. आणि नुसते इयरिंग्स असतात ना, जसं काहीतरी लॉंग इयरिंग्स आहेत, तर हे नुसते असे हेवी इयरिंग्स आहेत. मग हे आता मला सांग, हे असं जर का मी ठेवलं तर मला नाही कंटाळा येत की मी आता काय घालू आणि मी कसं काढू, काय येईल. मी जनरली आपल्याकडे काय केलं जातं ना, मी माझ्या अनेक मैत्रिणींकडे बघितलंय की त्यांना असं एकाच बॉक्स मध्ये अनेक गोष्टी डम्प केलेल्या असतात. आणि त्यामुळे असं होतं ना की त्या एक तर गुंततात आणि दुसरं स्पेसिफिकली घालायचं असतं ना, बरोबर, अरे माझ्याकडे ना सेम तुझ्यासारखी इयरिंग होते पण आज मला मिळतच नाहीये. ते कॉमन आहे. एक वाक्य मला सगळ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं, तुला कसं मिळतात या गोष्टी वेगवेगळ्या. एक्झॅक्टली. त्यामुळे हे जर का तुम्ही ठेवण्यात आहे. आणि ते आणि मला ना हे ऍक्च्युअली सांगू का, प्रत्येकाला एक वेगवेगळी आवड असते बघ. मला कपडे घालायचे आहे, बॅगचं कलेक्शन आवडतं, पर्सेस, ज्वेलरी. तर मला ना हे लावायला पण आवडतं, म्हणजे कपाट काढत असं नाही की मी कारण काय आहे की परत ते हे करा, म्हणजे पसारा नाही काय आवडत. आणि आता इथे पण मी सगळं बँगल्स ठेवले, स्पेसिफिकली तू एक बँगल्स बँगल्स ठेवणं जास्त डिफिकल्ट जातं कारण त्या प्रॉपर त्या बॉक्स मध्येच असल्या पाहिजे बँगलच्या, किंवा अदरवाईज त्या फुटू शकतात. ऑर्गनाइज्ड छान होतं. परत ह्याच्यात मगाशीच आपण बोललो की असे ड्रेसेस जे आपण एकदाच घालतो, जसं मी आता पप्पाच्या साठीसाठी तो स्पेशली एक ड्रेस बनवून घेतला, एवढा मोठा ड्रेस होतो, त्याच्यानंतर हार्डली वापरला जातो, पण तो जेव्हा ठेवायचा आहे मला तेव्हा तो मी वरती कुठेतरी माळ्यावर टाकून देते. बरोबर. सो तसे जे तुझ्याकडे हेवी ड्रेस आहेत किंवा जे आता रोज आता प्रतिथीला जायला तुला रोज काहीतरी नवीन लागतं, ते कसे ठेवली असतो. सी आता हेवी ड्रेसेस जसं तू म्हणाली एक्सक्लुझिव्ह की ते वर्षात नाही एकदा, तर जसं मी म्हटलं की अमेझॉन मधनं बॉक्स नको, चला विसरूया, कारण बॉक्स जागा व्यापतं. ह्या ज्या बॅग्स असतात त्या व्हॅक्युम करून त्याच्यात सिलिका आणि कापूर टाकून तुम्ही जर का ठेवले तर ते तुझं व्यवस्थित कॉम्पॅक्ट राहतात. त्यामुळे मी ठेवते, कारण नजरे आड का ठेवायला लागतं, अर्थात लक्षात असतं. आणि कुठल्या वॉर्डरोब मध्ये वर मी काय ठेवलंय त्याची पण माझी वेगळी डायरी आहे की ह्याच्यामध्ये आता नवरात्रीचे देवीचे दागिने तर मी काही लक्षात नाही आणणार ते कुठे ठेवले, ते लिहून ठेवलंय मी. सो या सगळ्या असं गोष्टीची सवय आहे ना, ती कुठेतरी आमची आणि आमच्या पुढच्या पिढीने लक्षात ठेवली पाहिजे की त्या वस्तू लिहून ठेवायच्या. कारण उगाच आम्हाला आमच्या स्मरणशक्तीवर खूप जास्त कॉन्फिडन्स असतो आणि नंतर असं असतं ना, नाही थांब मी कुठेतरी ना खूप नीट सांभाळून ठेवलंय, पण ती जी नीट सांभाळून ठेवलेली गोष्ट आहे ना तीच कधी. आणि अगदी तुम्हाला डायरी नको आहे ना, तुमचा पर्सनल व्हॉट्सअपवर आपला स्वतःच हे असतं, ते टाईप करून यू कॅन जस्ट फाइंड आउट फ्रॉम दॅट की इथे मी ठेवलंय. ऍक्च्युली वॉर्डरोब मॅनेजमेंट मधला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की फक्त त्या अरेंज करणं आणि बॉक्सेस मध्ये ठेवणं गरजेचं नाही, तर त्या कुठे ठेवल्या याचा एक इंडेक्स करून तो तुमच्या हँडी फोन मध्ये जास्त सोपं आहे, कारण डायरी कुठे ठेवली ही शोधण्यासाठी फोन कसा 24 तास तुमच्याकडे असतो, फोन शोधायला मेहनत पडणार नाही, फोन हातात आहे. सो फक्त फोन मध्ये ते उघडायचंय की मला स्पेसिफिकली हवंय की माझा हा ड्रेस मी कुठल्या बॉक्स मध्ये ठेवलाय. आता एक जनरल आपण डिस्कस करू, तर हे आपल्याकडे वॉर्डरोब्स आहेत, मोठे आहेत, जागा आहेत. ज्यांच्याकडे जागा कमी आहे किंवा जर सगळ्यात मिळून एकच मोठं कपाट आहे की ज्याच्यात नवरा बायको आणि मुलं ह्यांचे कपडे ठेवायचे, तर त्यांनी ते मॅनेज कसं करायचं. अर्थात आपली आवड आणि गरज या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला एक डोक्यात फिट ठेवायचं, आणि मग ते पद्धतशीर तुम्ही ते कपाट तेवढं, माझ्यासारखे अवाच्या सवा कपडे नसतील तर ते तुम्ही व्हेरी वेल यू कॅन ऑर्गनाइज द थिंग. जसं मी माझ्या कपाटात मगाशी तू बघितलंस की मनोज काका आणि रौनकचं पण मी सामावून घेतलेलं आहे. आणि ज्या गोष्टी खरंच तुम्ही वापरणार नसाल त्या गोष्टीनं मार्गी लावा. आणि नवीन कपडे घेतले की जुने बाहेर काढा ना, दान करा. किंवा घरात माझ्या बहिणी आहेत, माझ्या बहिणी माझे कपडे आनंदाने वापरतात, त्यांच्या मुली सुद्धा म्हणजे आनंदाने थांबलेल्या असतात की इव्हन ताई पण माझी पनू
तो न ड्रेस काढलाच समजा, कोणालाही देऊ नको, मला हवाय. अक्षरशः तिचं कॉमन आहे, हा दुपट्टा कोणालाही देऊ नको. अच्छा, आत्याचा हा ड्रेस सुंदर आहे, पुढच्या वेळी हवा असेल तर मी लक्षात ठेवलंय की आत्या तो जो ड्रेस घातलेला होता ना तो मला हवाय. त्यामुळे तसं. पण तुला माहितीये का, ह्याच्यातून कुठेतरी ते आपण रिसायकलिंग म्हणतो की मला नवीन घ्यावा लागत नाही, तुझ्याकडे तो साठवायची गरज येत नाही. मी जसं आता मला परवा इव्हेंटसाठी हवाय, मी तुझ्याकडून घेतला, माझा नवीन घ्यायची मेहनत वाचली, तुझ्याकडची एक जागा रिकामी झाली, तू त्याच्यात नवीन गोष्ट ठेवू शकते. असे काही स्पेसिफिक कपडे आहेत नाही हा नाही द्यायचा, हा मला हवाच आहे, म्हणजे मोह जो असतो ना की तो नाही, हा नाही देणार मी, बाकी सगळं देईन पण हा नाही देणार, असे असतात. हा फक्त माझ्या बाबतीत ते असं असतं की जी गोष्ट की मला नाही द्यायची तो मी पॅक करून वर टाकून देईन, जो माझ्या वॉर्डरोबची जागा घेणार नाही. अदरवाईज तो काय होतं ना, माझ्या वॉर्डरोबची जागा घेतो. म्हणजे तुमच्याकडे बॅग्स पण असतात ना रिकाम्या, ट्रॅव्हलिंग, जस्ट एक्झाम्पल देते की तशाही तुम्ही रिकाम्या ठेवता. सपोज त्याच्यात तुम्ही ते कपडे ठेवले जे तुम्हाला आता नाही, तर ते पण तुम्ही करू शकता ना. आम्ही माझ्या आईच्या बाबतीत तसं करते. आईच्या खूप साऱ्या साड्या आहेत ज्या तिला त्या मोहापायी देवत नाहीत, मग त्याच्या ती नाही घालणार आहे, त्या साड्या मी तिच्या त्या बॅग्स मध्ये भरून ठेवले आणि त्या बॅग माळ्यावर टाकले. म्हटले तुला लागत नाही तर पण नाही वापरायचं. म्हणजे माळा क्रिएट करायलाच पाहिजे प्रत्येकाने. भारतामध्ये माळा ही गरज आहे, स्पेशली बॅग्स. एक्झॅक्टली. मला तुझं आता ते एक्सक्लुझिव्ह कलेक्शन बघायचं. एक्सक्लुझिव्ह कलेक्शन बॉक्स मध्ये काढूया आपण. आणि माझं रेग्युलर जे वेअर मी प्रतितीला घालते ते पण माझे सिस्टमॅटिक. लोकांसाठी तो एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की सकाळी आधीच घाई असते, डबा बनवायचे, ट्रेनच्या वेळा, बसच्या वेळा, आणि त्याच्यात मग कपडे. बरोबर आहे. आणि जरा थोडंसं ठरवा, थोडं प्लॅनिंग करा, उद्या मला काय घालायचं. आता आज सपोज आता माझं काही युट्यूबचं शूट असेल, त्याच्यानंतर आता नॉर्मल रेग्युलर शूट असेल तर वाय शुड आय वेअर समथिंग व्हेरी मच असं एक्सक्लुझिव्ह? वाय, नो नीड. आपण घरात आहोत, रोजच्या कपड्यात राहायचं आपल्याला, राईट. हे प्रॅक्टिकल अप्रोच असला पाहिजे. झोपताना तो एक डोक्यात थॉट आला पाहिजे की उद्या मला माझा शेड्यूल हा आहे, शेड्यूल प्रमाणे मला हे कपडे घालायचे आहेत आणि ते मी तसे घालू शकतो. बरोबर आहे. आणि आमच्याकडे असं नाही की सोमवार ते शनिवार प्रतिती चालू असतं, रविवारी बंद. मग आज सोमवार दादर बंद म्हणजे कोणीच येणार नाही असं काही नाही. आता मगाशीच मला सकाळी मेसेज आलाय सविता ताईंचा, मालपेकर, आज तू किती वाजता, तर मी असं कसंही कॅज्युअली पण शॉपमध्ये जात नाही. थोडंसं मला हलकासं प्रेझेंटेबल असं आहे की तूच प्रेझेंटेबल असशील तर तुझ्या कपड्यांची ती एक्सक्लुझिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचते. एक्झॅक्टली. आपण पाहूया मग रेग्युलर. हे बघा, आता हे मला प्रतितीमध्ये जायचं असतं रेग्युलर. आपण जसं ज्याला म्हणू की तिचे रोजचं ऑफिस वेअर, डे टू डे आपल्याला डे टू डे. आणि त्याच्यामध्ये पण थोडं सेक्शन्स केलेले आहेत मी, कारण हँगरवर आहे ते कुर्ता, सलवार, दुपट्टा, कम्प्लीट सेट टाईप आहे. ओके. मग इथे कसं आहे की नुसते कुर्ता किंवा मिक्स अँड मॅच टाईप आहे. इथे काहीतरी वन पीस ठेवलेत, इथे पण असे फ्रॉक्स वगैरे ठेवलेत मी वेगळे. हे काय मी प्रतितीमध्ये घालत नाही, असंच पटकन खाली जायचंय तर इथे. हे माझे नाईट वेअर म्हणजे ट्रॅक सूट आणि आपले जिमचं आणि योगाचे वगैरे. इथे मी दुपट्टे ठेवते वेगळे आणि खाली माझे होजियरी चुडीदार्स किंवा बॉटम्स असतात. ऍक्च्युली बॉटम्स, दुपट्टे आणि कुर्ते वेगळे असल्यामुळे आपल्याला मिक्स अँड मॅच करायला सोपं जातं ना. पटकन हा कुर्ता घेतला मग ह्याच्यावर हे जाऊ शकतं आणि त्याच्यावर. आणि दुपट्टा मी सगळे एकत्र, जे सूट पीस बरोबरचे दुपट्टे ते त्याच्या बरोबरच असतात. बरोबर. पण असेच जे दुपट्टे माझ्याकडे मिक्स अँड मॅचचे आहेत ते मी वेगळे ठेवते मग. आणि हे फ्रॉक्स आहेत, म्हणजे मला माहिती आहे की या सेक्शन मध्ये मी हात घातलाय म्हणजे इथे मला वन पीसच मिळणार. आणि कधी असं की आता वेळ नाहीये, पटकन जायचंय तर मी पटकन तुला हे मला बरं पडतं लगेच, सगळ्यात बेस्ट. आणि इस्त्रीवर जेव्हा इस्त्रीला कपडे देतो, इस्त्रीवरनं गठ्ठा येतो, ते मी खास बजावून ठेवते अरुणाला आमच्या, तू प्लीज नको ठेवू, कारण ती रौनकचं चुडीदार मनोजच्या याच्यात, मनोजची असं काय काय मिक्स अँड मॅच करते ती, त्यामुळे तू ठेवू नकोस, ते मी ठेवेन. आपल्या वस्तू आपण ठेवलेल्या असतात की आपल्या लक्षातही राहतात. मदतीला ती असते माझ्या, नाही असं नाही, पण ठेवताना मी जनरली आय सी टू इट की ते मी. आणि हे जेव्हा असं कपाट उघडतो आपण बघतो तेव्हा मला असं, अच्छा आज मला येल्लो घालायचं तर माझ्याकडे येल्लो आहे, मी पटकन तो काढला आणि घातला. इतकं सोपं जातं ग. जसं तुम्ही सिद्धी कसं आहे ना तुमच्या ठेवण्यावर आहे. हे कधी कधी काय असतं, लोकांचं कपाट उघडलं ना धरधर म्हणजे कपडेच म्हणतात, हे तू म्हणजे तू आज माझा घालणारस का, मला घालणारस का, असं करून ते बाहेर असे ढबढब पडतात. पण ते पडतात, मग त्यातलं असं एक शोधून घ्यायचं आणि परत ते असे कोंबले जातात.
आणि मग ह्या लोकांची नेहमीची कंप्लेंट असते की आमच्याकडे वेळच मिळत नाही. वेळ नाही मिळत म्हणजे ह्याला ना या गोष्टींना ना थोडीफार आवड आणि मला असं वाटतं थोडी प्रायोरिटाईज करायला पाहिजे नाही, आणि गोष्टी. जर बघ ना, मला जर माझ्याकडे वेळ ऑलरेडी कमी आहे तर मी जर हे एकदाच लावून ठेवलेलं आहे तर मला विचार करायला वेळ लागत नाही. कारण जेव्हा मी ते कोंबलेलं कपाट असतं, माझा टॉप कुठे आहे, बॉटम कुठे आहे, त्याचा दुपट्टा कुठे, हे शोधण्यात मी खूप जास्त वेळ घालवणार. एक्झॅक्टली. पण त्यापेक्षा जर हे असं लावलेलं आहे तर आज मला माहिती की आज मला काहीतरी बाबा आज मला वन पीसच घालायचंय, मी डायरेक्ट वन पीसच्या सेक्शन मधून तिथून तू काढू शकतेस. किंवा आज माझी काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि मला छान सिल्कचा ड्रेस घालायचाय, मी एखाद्या हँगरवरचा ड्रेस घेईन. सो जर थोडासा वेळ आपण मॅनेजमेंटला दिला वॉर्डरोबच्या तर मला असं वाटतं की आपण खूप वेळ वाचवतो. म्हणजे लोकांना हे टाइम कन्झ्युमिंग काम वाटू शकतं पण ऍक्च्युली हे तुमचं टाइम वाचवणारं काम आहे. एकदा करायचंय ग, आणि एकदा करून समजा 4 महिन्यात एकदा केलं की असं काय फरक पडतो. आणि सवय लागते ना मुळात, की जर आपल्याला ही सवय लागली आहे की हे सगळं लावलेलं आहे तर होतं. म्हणजे जसं आता तू मगाशी म्हटलंस की रौनक अस्ताव्यस्त करत नाही, का नाही करत, कारण त्याने लहानपणापासून तुला पाहिलंय प्रत्येक गोष्ट नीट लावताना तू सिस्टमॅटिक आहे. म्हणजे मी तुला लहानपणापासून बघते, मी तुला बघितलंय की तू किती व्यवस्थित गोष्टी लावते. बऱ्याचदा ना मुलं आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या घरातल्यांचं आजूबाजूच्यांचं बघून शिकत असतात. सो आता माझ्या घरी तू माझ्या मुलींना म्हणशील ना की हे कपडे कुठे, तर त्यांना माहितीये तो कुठल्या बॉक्समध्ये, बरोबर ते बरोबर त्याच्यातलं काढणं. तर कुठेतरी ते आपण सवय लावली तर आपली पुढची पिढी पण तेवढीच ऑर्गनाइज्ड होते आणि ते कामी येईल ना. ह्या व्हिडिओतूनच मला वाटतं ना की असंख्य मुलं ह्या सगळ्यांनाच हे कळणार आहे की वॉर्डरोब मॅनेजमेंट ही टाइम कन्झ्युमिंग गोष्ट नाहीये, तर ती तुमची वेळ वाचवणारी गोष्ट आहे. आणि छोटे छोटे टिप्स आपण फॉलो केल्या की प्रत्येक कपड्यांना सेक्शन्स केले, सेगमेंट्स केले, आणि आय एम शुअर तू तुझ्या व्हिडिओमध्ये ते स्पेसिफिकली सांगितलं असेल. ऍब्सोल्युटली दाखवणार. आणि हे नक्कीच छान आहे. म्हणजे तो व्हिडिओला पहिला लिंक मला पाठव, जी तू नेहमीच पाठवतेस, की ती माझ्या अशा अनेक फ्रेंड्स असं ऑलरेडी माझ्या डोक्यात नाव आहेत की मला हे कोणाला पाठवायचे की ज्यांचं नेहमीच अगं कपडे शोधण्यातच वेळ गेला, हे जे एक उत्तर असतं त्या लोकांना मी ते पहिला पाठवणार की एकदाच वेळ द्या, पुढच्या वेळी सोपं जाणार. प्लीज हे खरंच उपयोगी पडतं. म्हणून मग तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा हीच सवय तुम्हाला आहे. सो बॅग मध्ये तुम्ही ठेवताना ते पण तुम्ही सिस्टमॅटिकच ठेवता ना. म्हणजे माझ्याकडे आयटनरी येते, पहिलं माझं ठरलेलं असतं की अच्छा पहिल्या दिवशी मला इथे जायचं, मी हा ड्रेस घालणार. माझे डे वाईज तिकडे माझी इंडेक्स असते, डे 1 ला मी हा ड्रेस घालते, डे 2 ला मी हे घालते. सो माझ्यासाठी माझी बॅग पण स्पेसिफिक राहते. मला उगाच एक्स्ट्रा किंवा उगाच कमी मी घेऊन जात नाही. बरोबर आहे. आणि मला काढणं सोपं जातं. आमच्या घरात पण आता लग्न आहे ना 29 जानेला माझ्या पुतणीचं, ते पण उदयपूरला आहे. मग डेस्टिनेशन वेडिंग आहे, सगळ्यांचे न्यायचे. पण मग ते पण थिमॅटिकली सिस्टमॅटिक ठेवलं का होणार आहे. खूपच चांगलं जातं. एक्झॅक्टली. ही आहे ग गोष्ट. इथे कोणाला आपल्याला, मला असं वाटतं कोणाच्या तरी चांगल्या 2 गोष्टी आपण घेतो त्या पर्स्पेक्टिव्हनीच लोकांनी हा व्हिडिओ बघावा. की इथे कोणालाही टीका किंवा पॉइंट आउट करण्याचा उद्देशच नाहीये. इथे ही एक सहज सोपी गोष्ट आहे की ती जी मॅनेज केली तर ती आपोआप छान होते आणि तुम्हाला काही डिफिकल्ट. कधी कधी असं असतं ना की सोप्या गोष्टीत समजवल्या जात नाही. म्हणजे ते कपाट कसं लावायचं हे का समजवायचं, हा प्रश्न समोरच्याला पडू शकतो. पण जेव्हा हा व्हिडिओ लोक बघतील नीट ना तेव्हा तो लक्षात येईल की अरे हे गरजेचं होतं, किंवा ह्या टिप्स जर आधी मिळाल्या असत्या तर लाईफ जास्त सोपं झालं असतं. अजूनही वेळ गेलेली देर आहे दुरुस्त आहे म्हणण्यासारखं की जब उठे तब सवेरा. आता दिसतंय ना, आता मॅनेज करा. आणि त्यासाठी खूप मोठा वॉर्डरोब असण्याची किंवा खूप सारं कलेक्शन असल्याची गरज नाही. जे तुमच्याकडे आहे ते स्पेसिफिकली जर नीट ठेवलं, सेगमेंट्स करून बेसिकली, तर ते जास्त सोपं जातं. आणि हल्ली वॉर्डरोब मॅनेजमेंटला भयंकर डिमांड आहे. मला लोक म्हणतात ना की तू का नाही सुरू करत, स्टार्ट, जा लोकांच्या घरी, दे त्यांना उपदेश किंवा हाऊ टू ऑर्गनाइज द थिंग्स, यू कॅन डू इट. म्हणलं चला काय हरकत नाही. हा व्हिडिओज आहे ना, हा अनेकांच्या घरात तुला पोहोचवतोय आणि लाखो घरांमध्ये वॉर्डरोब मॅनेजमेंट तुझ्या एका व्हिडिओने. तू प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाहीस, युट्यूब व्हिडिओ क्रिएट केला असं म्हणू शकतेस की त्याच्यातून ते जाऊ शकतं. चला आपण तुझं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन बघूया ना. नक्कीच. माझा प्रश्न मगाशी त्याच बाबतीत होता की हे जेव्हा असे हेवी कपडे आहेत हे मला द्यायचे नाहीये,
नाही हे मी मी पण कोणाला मला पण देणारही नाहीच नाहीये. द्यायचे मग हे मला स्टोअर करायचे तेव्हा हे अशा option आणि खूप बॅग्स चांगलं आहे. अगदी कारण ते बॉक्स जागा घेतात. बॉक्स मध्ये ठेवणं प्रचंड कन्व्हिनियंट असलं तरी मग ह्या प्रत्येकाची बॅग्स जागा असते असं कन्व्हिनियंट नाही. पडतात बरोबर. आणि ते व्हॅक्युम असल्यामुळे त्या परत सक परत करून सक अजून करून छोट्या व्यवस्थित होतात. छोट्या होतात आणि त्यामुळे ते खूपच छान सुंदर पद्धतीने आहे. ते राहू शकतं ना ग. Okay, this is bag. हा This is ही bag. बॅग आहे आणि फ्रंट दिसणार म्हणून मी ते फ्रंटला Wow. प्रत्येक कळीचं ते जे सेक्शन आहे ना हा, ते ते तसं केलंय. स्पेसिफिकली इट्स अ नाईस फिश कट हे हो ना. हम्म. खूपच सुंदर आहे. आता हा प्रॉपर पण शेप पेअर आहे तो. एक्झॅक्टली हे बघ आपण मी असा किती व्यवस्थित तो राहिलाय कप्स आहेत ना त्याच्यात Wow. आणि हा माझा आणि आता silk bag मुळे तुला ते व्यवस्थित ठेवता. ह्याच्यात पण माझा 2019चा 50 कम्प्लीट झालेला इव्हनिंग गाऊन आहे चनिया चोली आहे मग एक असा घरारा आहे तो हे पण एम्ब्रॉयडर्ड आहे ह्याच्यामध्ये पण मी केलं आहे सो हे सगळं कॉम्पॅक्ट आणि तुमचं राहतं ह्याच्यामध्ये असं हे स्टोअर करून ठेवल्यामुळे तुम्ही मगाशी म्हटलं की हे एम्ब्रॉयडर्ड वाले आहेत laces आहेत. हे प्रिझर्व राहतात ना. हो Otherwise खराब त्याला नाही ते, होत आपण म्हणतो गंजतो किंवा ते ते stones पडतात, कधी कधी त्याची त्या shining जाते. त्याचं डाग ना तुमच्या फॅब्रिकवर लागतात पिवळसर होतं मग फॅब्रिक बरोबर पण तसं आमच्या ह्याच्यात कधीच नाही होत टू स्टोअर नीट स्टोअर नीट केलं जातं आणि आपली क्वालिटी पण आपण जी काही यूज करतो ना ती पण छान हा. असते कारण बघ आता समजा अशा ड्रेसच्या सोबत मी एखादी सिल्कची साडी ठेवली तर कदाचित असं होऊ शकतं एखादा धागा खेचला गेला. हो नक्कीच होणार ती साडी खराब होतीये. आता इथे मी बघते ना तुझे प्रत्येक गोष्टी इतक्या व्यवस्थित इतक्या स्पेसिफिकली ठेवलेल्या आहेत ना त्या मिरर्स ना काही झालं काहीच नाही होत आणि असे एक्सक्लुझिव्ह ड्रेसेस तुम्हाला असं वाटलं बापरे एवढं हे महागाचं बनवायचं आणि मग ठेवून द्यायचं वर्षानुवर्ष नाही आयडिया देऊ का अजून ह्याच्यात पण एक आयडिया आता हा ब्लाऊज ह्याच्यावर दुसरी साडी नेसा ना अगदी नका तुम्ही तो पूर्ण ड्रेस घालू या ब्लाऊजचा वापर करा इतका सुंदर आहे एक्झॅक्टली तो शरारा नाही घालायचा आहे पण मला फक्त मी हा ब्लाऊज वापरू शकते एक्झॅक्टली त्याच्यानंतर हा जो ऑरेंज शरारा आहे त्याचा दुपट्टा वापरू शकतेस तू साडीवर मगाशी म्हटलंस हा तसं जो टॉप आहे त्याच्या खाली पण त्याच्या खाली आपण तुझी जशी धोती आहे तसं पण घालू इतक्यांदा ते मिक्स अँड मॅच केली वेगवेगळ्या कुर्त्यांबरोबर ऍब्सोल्युटली म्हणजे तसं घालू एकदा मी त्या शकतेस धोतीवर टी शर्ट आणि डेनिमचं जॅकेट घातलेलं आणि Yes. ते इतकं भारी दिसत होतं. एकदम एकदम ते खूपच छान दिसतं तुला घातलेलं आता आहे ते इयर टॅग्स लावून टाकलं. इतक्या छान आणि इतक्या जुन्या गोष्टी आहेत म्हणजे इथे ह्या एक नवीन गोष्टी काही शिकायला मिळतात मला वॉर्डरोब मॅनेजमेंटच्या की कपडे एक तर तुम्हाला रियूज करता आले पाहिजे दुसरे आपल्याला मिक्स अँड मॅच करता आले पाहिजे आणि ते सगळं करण्यासाठी ते आधी नीट ठेवले पाहिजे कारण आता हा ड्रेस जर मी असाच कुठेतरी कोंबून ठेवला तर तर राहणार आहे का कदाचित तो हा परत मला तसा मिळणार नाही अक्षरशः म्हणजे इतक्या आधीपासूनचे ठेवलेले कपडे जे काही आता हे एक चांगला ऑप्शन मला मिळाला आता ह्या बॅग्स मी नक्कीच ऑर्डर करेन बघ ना साईजेस पण आहेत ना असं नाही की मोठीच नुसार आहे त्या बॅग्स मध्ये ते ठेवता येतात म्हणजे सगळ्या ब्लाऊज साठी फक्त हा एवढा ब्लाऊज आणि ह्याच्यावर एक सिम्पलची प्लेन एलिगंट साडी टिश्यू वगैरे शिफॉन तरी केवढी जॉर्जेट सुंदर हा कलर्स किती सुंदर आहे. गोड आहे मग ते छान दिसतं आणि ही सगळी हँड एम्ब्रॉयडरी आहे. हो हँड एम्ब्रॉयडरी असते वाव दिस इज द बॅक साइड त्यामुळे ते छान पद्धतीने राहतं ग सगळं कसं तुम्ही ठेवाल त्याच्यावर सगळं आहे त्याचं बॅक आणि फ्रंट दोन्ही इतकं हा सुंदर आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोम आहे ही ठेवण्या वस्तू कशा प्रकारे तुम्ही ठेवता आणि ठेवून त्या परत लक्षात ठेवणं की आपण कुठली गोष्ट कुठे ठेवली आणि तुम्ही बनवताना तेव्हा छान बनवून घ्या भले वर्षातनं 10 ड्रेस नका बनवू जे काय एक्सक्लुझिव्ह बनवाल ना ते चांगलं एक्सक्लुझिव्ह बनवा इन टर्म्स ऑफ क्वालिटी म्हणजे तुमचं स्टिचिंग पण टिकतं आणि तुमचं कामही त्याच्यावरचं टिकतं हा महत्वाचा मुद्दा आहे कारण जनरली कसं होतं ना की असं म्हटलं जातं की जिकडे मला 500 रुपयात शिवून मिळतोय मी 1,500 रुपये का द्यायचे किंवा जर मला कशाला हँड एम्ब्रॉयडरी पाहिजे मी ह्याला लेस लावून टाकेन 100 रुपयाची मला एम्ब्रॉयडरी नको कुठेतरी आपण ना तो तिकडे पैसे वाचवायला जातो पण ते लॉंग लास्टिंग राहत नाही म्हणजे आता हा ब्लाऊज समजा मी म्हंटल की नको एवढ्या हँड एम्ब्रॉयडरीला फार खर्च नको तुम्ही चिकटवून द्या आज माझे पैसे वाचतील पण डाऊन द इयर्स पुढच्या 4-5 वर्षामध्ये तो सगळं निघून जाणार काहीच कामाचा नाही 4-5 वर्ष कशाला 4-5 धुण्यामध्ये तो खराब होणार मग मी जेवढे पैसे घालवले तेही उपयोगाचे नाहीत त्यामुळे तुझे म्हणतेस ते बरोबर आहे की इन्व्हेस्ट करतायत जर कपड्यांमध्ये तर ते प्रॉपरली केलं पाहिजे मग ती स्टिचिंग जर एखादा व्यक्ती 500ची स्टिचिंग तुम्हाला 1000 चार्ज करतो तो महाग नाहीये तो तुम्हाला चांगला कॉस्ट इफेक्टिव्ह आहे हे मी लोकांना अजूनही आज तागायत सांगते पण अर्थात ते प्रत्येकाच्या विचार त्यांची जी करण्याची धारणा किंवा मे बी त्यांचं पण तरी आम्हाला वाटतं हल्ली लोकांना ते
समजायला लागलेलं आहे समजतंय. आणि की काय क्वालिटी आणि कळायला आणि हा लागलं. एक मुद्दा चांगला होता ना, की कसं असतं की आता मी एवढा खर्च केला ह्या एका ड्रेसचा, खूप खर्च केला कारण हा प्रचंड एक्सक्लुझिव्ह बनवलाय, नंतर मी कधी घालणार आहे, हा जो एक प्रश्न पडतो त्याच्यावरही चांगलं उत्तर दिलंयस तू की आपण हे जर मिक्स अँड मॅच केले म्हणजे हा कुर्ता ह्या स्कर्ट सोबत खूप हेवी वाटतो, बरोबर आहे, पण जर ह्याच्या खाली मी एखादी प्लेन लिननची पॅन्ट घातली तरी सुद्धा चालेल, तर तो किंवा तितकाच ब्रोकेडची सुंदर पॅन्ट दिसतोय. घाला किंवा धोती घाला, काही मिक्स अँड मॅच, त्याचा दुपट्टा कुठेतरी वापरा, हा युटिलायझेशन मॅक्झिमम करा ना, हा मग म्हणजे आणि तुमचा पैसा वसूल. आणि पैसे वाचतातही ना, मला प्रत्येक फंक्शन साठी वेगळे कपडे घ्यावे लागणार हा, नाहीये. माझ्याकडे जे आहेत कपडे त्याचाच त्याच्यामध्ये मी वापर बऱ्याचशा करायचा. मिक्स अँड मॅच करू शकते. आयडिया मिळाल्या ना बऱ्याचशा तुम्हाला. खूप साऱ्या मिळाल्यात आणि आय एम शुअर व्हिडिओ बघताना अनेकांना असं डोक्यात चक्र, नाही माझ्या डोक्यात ऑलरेडी चक्र फिरायला लागले की अच्छा मग त्या कुर्त्याबरोबर तो टॉप तो जाईल top. आणि त्याच्याबरोबर ती पॅन्ट जाईल आणि त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी होती. आणि याच गोष्टींना आत्या थँक्यू सो मच. मी तुला थँक्यू आत्या म्हणून नाही म्हणत आहे, तर एक जनरल सगळ्या ऑडियन्सच्या वतीने म्हणतेय की ह्या ज्या आज इतक्या सुंदर टिप्स तू दिलेस त्याच्यातून बऱ्याच जणांना बरंच काही शिकायला मिळालं असेल. एक रिक्वेस्ट जे मी म्हटली, मेल वॉर्डरोबचा नक्कीच एक व्हिडिओ कर नक्की विचार. आणि असेच व्हिडिओ घेऊन येत राहा आणि त्याच्यासाठी स्पेसिफिकली फॉर ऑल ऑफ यू लवकरात लवकर हे चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबा, लाईक करा, कमेंट्स करा, म्हणजे हे असेच चांगले चांगले व्हिडिओ मिळतील. या व्हिडिओज मधून तुम्हाला खूप साऱ्या टिप्स मिळणार आहेत ज्या तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये उपयोगाच्या पडणार आहेत. आत्या पुन्हा एकदा थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि सिद्धीने तर अपील केलेलंच आहे, नेहमीप्रमाणे मीही करतेय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि नुसते व्हिडिओ बघत राहू नका, लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे शेअर करा. प्लीज सबस्क्राईब तर करायचंच आहे, कारण बेल आयकॉन क्लिक करायला वेळ लागत नाही. सी यू. थँक्यू.